नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी शुभ प्रभात. मी आहे प्राध्यापक गणपत उगडे. टिक्कर मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. चला तर मित्रांनो, गेल्या महिनाभरापासून आपण मराठी व्याकरण मालिका गुंफत आहोत. मला कल्पना आहे की तुम्ही सरळ सेवा परीक्षा तलाठी भरती 2025 ची तयारी करत आहात. तुमच्यापैकी कोणी पोलीस भरती असेल, वनरक्षक असेल अथवा इतर तत्सम परीक्षा असतील. प्रत्येक परीक्षेला मराठी व्याकरण हे निर्णायक आहे. मेरिट लिस्टला येण्यासाठी तुम्हाला अतिशय उपयोगी आहे. मित्रांनो, मी नेहमीच सांगत असतो की माझा जवळजवळ 32 वर्षाचा टीचिंगचा अनुभव आहे. त्यानुसार लाईव्ह बॅचमध्ये ज्यावेळेस मी तुम्हाला एकदम ए टू झेड अगदी वर्ण विचारापासून तर शुद्ध लेखनाच्या नियमापर्यंत सर्वच घटक मी शिकवणार आहे. आणि म्हणून आत्तापर्यंत तुम्ही अभ्यास करत आहात. पण अभ्यास करत असताना मेरिट लिस्टला येण्यासाठी कोणते प्रयत्न करावे लागतात, अभ्यास कसा करावा लागतो, त्या कोणत्या घटकावर कसे प्रश्न विचारले जातात, हे सगळं मी तुम्हाला सविस्तर समजून सांगेल. आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर जरूर लाईक करत चला, शेअर करत चला, टेलिग्राम चॅनललाही भेट द्या. आमच्या टिक्कर मराठीच्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. त्या संकल्पना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातीलच आणि तुम्हाला शासकीय नोकरी मिळवून देण्यासाठी सदैव टिक्कर मराठी तुमच्या सोबत आहे. चला तर आज आपण या ठिकाणी हे 30वं पुष्प गुंफत आहोत. अर्थातच ते जे काही 30वं पुष्प वगैरे आहे त्याचा जर विचार वगैरे केला तर त्याचा विचार करत असताना त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण अतिसंभाव्य प्रश्नांचे विश्लेषण. काय पाहणार आहोत? अतिसंभाव्य प्रश्नांचे विश्लेषण. अर्थातच ते आहे TCS पॅटर्न नुसार. कशानुसार आहे रे ते? TCS पॅटर्न नुसार. चला आपण सुरुवात करूया. ओके. आता सुरुवात करत असताना नीट लक्षात घ्या, हे 30वं पुष्प आहे. म्हणजे एक मालिका या महिन्याची आपली काय झालेली आहे? पूर्ण झालेली आहे. चला पाहूया मिश्र प्रश्न कसे आहेत, काय आहेत ते. तर इथं पहा, समानार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा. समानार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखा. योग्य नाही. काय आहे रे ती? अयोग्य. अयोग्य म्हटल्यानंतर योग्य नसलेली. प्रश्न नीट वाचायचा बरं का. योग्य, अयोग्य, सत्य, असत्य, चूक, बरोबर अशा अर्थानं. तर अयोग्य म्हटलेलं आहे. वानर कपी बरोबर आहे, सिंह केसरी बरोबर आहे, राजा नुरूप बरोबर आहे, सोने अर्णव. तर इथं पहा, सोने आणि अर्णव म्हटलेलं आहे. तर सोन्याला शब्द काय आहे रे? सोने. सोन्याला शब्द आहे सोने म्हटल्यानंतर कनक. कनक. आणि अर्णव म्हटल्यानंतर अर्णवला शब्द आहे काय आहे? अर्णवला शब्द आहे समुद्र. समुद्र. उदधी. ओके. आणि म्हणून या ठिकाणी हे उत्तर अयोग्य आहे. बाकीची उत्तरं मात्र जोड्या बरोबर आहे. पुढे चला. पुढे जात असताना योग्य विरामचिन्हे दिलेली वाक्य ओळखा. योग्य विरामचिन्ह दिलेलं वाक्य ओळखा. सोड मला, तो जोरात ओरडला. 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 सोड मला, हे चुकीचं आहे. सोड मला, प्रश्न नाहीये. सोड मला, नाही. सोड मला, तो जोरात उद्गारला. मित्रांनो, हे उत्तर बरोबर आहे. सोड मला, तो जोरात उद्गारला. म्हणजे इथं विरामचिन्ह आहे आणि वाक्याच्या शेवटी काय आहे रे? पूर्ण विराम आहे. सोड मला, तो जोरात उद्गारला. ठीक आहे. चला पुढे जाऊया. खालीलपैकी सोर संधीचा सामासिक शब्द कोणता? सोर संधी म्हटलेलं आहे. सोर संधी म्हटल्यानंतर मग मुनीच्छा. सोर संधी. आता सोर संधी म्हटल्यानंतर सोर अधिक सोर बरोबर काय होणार आहे रे? सोर संधी. सोर अधिक सोर बरोबर काय होणार आहे? सोर संधी होणार आहे. ठीक आहे. मग याचा विचार जर केला तर हा विचार करत असताना तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे सोर संधी. पहा बरं का. मग इथं काय होणार आहे रे? इथं इथं शब्द जर घेतला मुनिच्छा. मुनी अधिक इच्छा. मुनी अधिक इच्छा बरोबर मुनिच्छा. इथं ई आहे, इथं ई आहे. दोघ जण एकत्र आले, दीर्घ ई तयार झाला. हे उत्तर अगदी बरोबर आहे. कोणतं उत्तर बरोबर आहे रे? कोणतं उत्तर बरोबर आहे? मुनिच्छा.
हे स्वर संधीचं उदाहरण आहे. ही बाकीची जी संधी आहे ना षड्रूपी, ही व्यंजन संधी आहे. उच्छेद ही पण व्यंजन संधी आहे. उत अधिक छेद व्यंजन संधी आहे. सत अधिक चरित्र ही पण कोणती संधी आहे रे? व्यंजन संधी आहे. ओके, अशा अर्थानं हा भाग तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे. आता पुढे जात असताना मग लक्षात येतंय खालीलपैकी स्वर संधीचा सामासिक शब्द कोणता? मग स्वर संधीचा सामासिक शब्द कोणता? तर या ठिकाणी हा भाग तुमच्या लक्षात आलेला आहे. स्वर संधी म्हटलेला आहे, ती आहे मुनिच्छा. स्वर संधी. पुढे जाऊया आपण. पुढे जात असताना क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो? क्ष आणि ज्ञ. आता क्ष आणि ज्ञ म्हटलेलं आहे, हा क्ष आहे आणि हा काय आहे? ज्ञ आहे. तर यांचा संयुक्त व्यंजनात समावेश होतो. कोणत्या व्यंजनात रे? संयुक्त. कारण का? तर या ठिकाणी हे कसे तयार झाले? हा श कसा तयार झाला? क अधिक श अधिक अ, हे तिघ जण एकत्र आले. आणि हा ज्ञ कसा तयार झाला? द अधिक न अधिक य अधिक अ, हे चौघ जण एकत्र आले, हा तयार झाला. मग याला काय म्हटलं जातं माहितीये? तर याला म्हटलं जातं संयुक्त व्यंजने. संयुक्त व्यंजनांचा विचार करत असताना हे आणले महादेव पांडुरंग सबनीस यांनी. कोणी आणले रे ते? महादेव पांडुरंग सबनीस. हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. महादेव पांडुरंग सबनीस. ओके, चला आपल्याला पुढे जायचं आहे. आता पुढे जात असताना पुढचा प्रश्न काय आहे पहा. मग लक्षात येतं इथं श व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो? तर संयुक्त व्यंजने आहेत ती. तुला काय हवे सांग या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती? तुला काय हवे सांग. आता तुला काय हवे सांग या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती? सामान्य सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम. तुला काय हवे ते सांग. ते सांग, ते सांग याचा अर्थ असा की तो, ती, ते. तो पेन, ती वही, ते पुस्तक, तो दरवाजा, ती खिडकी, ते घर, ते घर. बरोबर. याचा अर्थ काय होतो? हे आहे दर्शक सर्वनाम. कोणतं सर्वनाम आहे रे? दर्शक. हेही तितकंच गरजेचं आहे, आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. पुढे पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील शब्दयोग्य अव्यय ओळखा. पक्षी झाडावर बसतो. पक्षी झाडावर बसतो. झाडावर. मूळ शब्द काय आहे रे? मूळ शब्द झाड आणि त्याचं सामान्य रूप झालं झाडा. झाडा हे काय झालं? सामान्य रूप झालं. सामान्य रूप झालं. आणि त्याच्यानंतर वर हे काय झालं? शब्दयोगी अव्यय. झाडावर बसतो या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. हे झालं शब्द योगी अव्यय. अव्यय. मग लक्षात ठेवा शब्दाला जोडून येणाऱ्या अविकारी अव्ययांना काय म्हणायचे? शब्दयोगी अव्यय म्हणायचं. वर हे काय झालं? शब्दयोगी अव्यय. शब्दाला जोडून येणाऱ्या अविकारी अव्ययांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. शब्दाला जोडून येणाऱ्या अविकारी अव्ययांना काय म्हणायचे? शब्दयोगी अव्यय. वर. ओके, पुढे जाऊया. पुढे पहा. मी कादंबरी लिहिलं या वाक्यातील काळ ओळखा. मी कादंबरी लिहिल. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ. मी कादंबरी लिहिलं. आता कोणता काळ आहे इथं? लिहिलं म्हणजे हा भविष्य काळ येतो. कोणता काळ येतो? पहा. मी कादंबरी, कादंबरी, मी कादंबरी लिहितो. मी कादंबरी लिहिली आणि मी कादंबरी लिहिलं. लिहिलं याचा अर्थ ही फीचर मध्ये क्रिया काय होणार आहे रे? घडणार आहे.
हा झाला वर्तमान काळ. हा कोणता काळ? भूतकाळ. आणि हा कोणता काळ आहे? भविष्यकाळ. वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते वर्तमान काळ. क्रिया घडून गेली भूतकाळ. आणि क्रिया पुढे घडणार आहे भविष्यकाळ. ठेवा लक्षात. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. पुढचा प्रश्न. पुढे दिलेल्या शब्दाचे स्त्रीलिंगी शब्द ओळखा. आता उंट. उंटाला काय शब्द आहे रे? उंट म्हटल्यानंतर सांडणी. काय शब्द आहे? सांडणी. मग याचं उत्तर आहे सांडणी. ठीक आहे. उंटाला काय म्हटलं जातं? सांडणी. खालील शब्दापैकी युवती या शब्दाचे कोणते अनेक वचन आहे? एक युवती. अनेक काय होईल रे युवतीचं? एक युवती. आणि काय होईल? युवतीच होणार आहे. लक्षात येतं ना? एक तरुणी. तरुणी. अनेक काय असतील रे? तरुणीच असतील. एक तरुणी. अनेक काय असतात? तरुणीच असतात. ओके. म्हणजे एक युवती आणि अनेक देखील युवती. आकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचनी रूप आकारांतच राहते. म्हणजे हे संस्कृत भाषेतून. ठीक आहे. पुढे चला. न्यायाधीशाकडून आरोपीला दंड ठोठावला गेला. न्यायाधीशाकडून आरोपीला दंड ठोठावला गेला. आता न्यायाधीशाकडून आरोपीला दंड ठोठावला गेला. इकडे पहा. न्यायाधीशाकडून आरोपीला दंड सुनावला गेला. दंड सुनावला गेला. न्यायाधीशाकडून आरोपीला दंड सुनावला गेला. आता या ठिकाणी सुनावणारा कोण आहे? न्यायाधीश. कोण झाला रे न्यायाधीश? वाक्यातला कर्ता झाला. वाक्यातला कोण आहे? कर्ता झाला. कर्ता. कारण या ठिकाणी कर्त्याला कडून हे शब्दव्यव्य जोडून आलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी न्यायाधीशाकडून आरोपीला दंड सुनावला गेला. कर्ता कोण आहे रे? न्यायाधीश. न्यायाधीश हा वाक्यातला कोण झाला? कर्ता झाला. कोण झाला? कर्ता झाला. पुढे. सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आता सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे रे? तेजोनिधी. काय आहे? तेजोनिधी. सूर्याला समानार्थी शब्द आहे भास्कर. त्यालाच म्हटलं जातं काय? की रवी. त्यालाच म्हटलं जातं सहस्र कर. त्यालाच म्हटलं जातं सहस्र रश्मी. त्यालाच म्हटलं जातं भानू. त्यालाच म्हटलं जातं मार्तंड. ओके. असे वेगवेगळे शब्द वगैरे आहेत. ठीक आहे. पुढे पाहूया. फिक्कट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? काय शब्द आहे रे? फिक्कट. आता फिक्कट म्हटल्यानंतर फिक्कट. फिक्कटला विरुद्धार्थी शब्द काय आहे? गडद. पाहून घ्या. फिक्कटला विरुद्धार्थी शब्द काय आहे? गडद. फुकटचं विरुद्धार्थी विकत. विकतचं फुकट. गडदचं गडदला विरुद्धार्थी शब्द गडद. फिक्कटचे चिकट. ओके. याचं उत्तर काय आहे रे मग? गडद उत्तर बरोबर आहे. काय उत्तर बरोबर आहे? फिक्कट
लय फिकट रंग आहे, लय गडद रंग आहे, या रेड कलर सारखा गडद. ठीक आहे. गाशा गुंडाळणे म्हणजे काय? गाशा गुंडाळणे, अंथरूण गुंडाळणे, निघून जाणे, गादी गुंडाळणे, उशी ठेवणे. तर मित्रांनो, गाशा गुंडाळणे याचा अर्थ निघून जाणे. त्याने गाशा गुंडाळला. गाशा गुंडाळला म्हणजे काय झालं? तो निघून गेला. गाशा गुंडाळणे याचा अर्थ काय? की भारत आणि पाकिस्तानचा सामना सुरू झाल्यानंतर पाकिस्तानचा पराभव झाला. पाकिस्तानच्या क्रिकेटवीरांनी आपला गाशा गुंडाळून पाकिस्तानला रवाना झाले. ओके, अशा अर्थानं बरोबर आहे. पुढे चला. पुढे जात असताना पुढील म्हण पूर्ण करा. नावडतीचे मीठ अळणी. आता नावडतीचे मीठ कसं असतं रे? अळणी. हे खारट, तिखट, गोड, हे कसं आहे? चुकीचं आहे. ठीक आहे. घरादाराला देशाला पारखा झालेला. घरादाराला देशाला पारखा झालेला, याला काय म्हणायचंय रे? निर्वासित. काय शब्द आहे तो? निर्वासित शब्द आहे. कोणता शब्द आहे? निर्वासित. ठेवा लक्षात. शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध शब्द ओळखा. निलिमा, 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 निलिमा. तर शुद्ध शब्द आहे हा निलिमा. कोणता शब्द आहे रे? निलिमा. शुद्ध शब्द ओळखायचा आहे. शुद्ध शब्द ओळखा असं म्हटलेलं आहे. बरोबर. मग शुद्ध शब्दाचा विचार करत असताना काय वाटतं? जरा विचार करा, ठेवा लक्षात. पहा. तर इथं जर तुम्ही पाहिलं तर निलिमा हा शब्द शुद्ध आहे. ही बाकीची उत्तरं कशी आहेत रे? चुकीचे आहेत. पुढे पहा. चाचीचे हे प्रत्येक कोणत्या विभक्तीचे आहे? चाचीचे हे प्रत्येक कोणत्या विभक्तीचे आहे? आता तुम्हाला माहित पाहिजे. चा, ची, चे, झा, ची, छे. चाचीचे चे चाची म्हणा. चाचीचे चे चाची. छा, छी, छे, छे, छा, छी. तर हे कशाचे प्रत्यय आहे रे? षष्टीचे. ही बाकीची उत्तरं चुकीची आहेत. वाक्यामध्ये मूळ शब्द जसेच्या तसे कधीच येत नाहीत. त्यांच्या मूळ रूपामध्ये बदल होतो. तो बदल ज्या विकारांनी दर्शवला जातो त्या विकारांना विभक्तीचे प्रत्यय म्हणतात. प्रथमा विभक्ती प्रत्यय नाही, प्रत्यय नाही. द्वितीया सलाते सलानाते. तृतीया ने एसी नी सी इही. चतुर्थी सलाते सलानाते. पंचमी उन्हुंतून उन्हुंतून. षष्टी चाचीचे चेचाची झाजीचे झेजाची. सप्तमी तय्या तय्या. संबोधन एक वचनात प्रत्यय नाही, अनेक वचनामध्ये नो. अशा पद्धतीने हे चतुर्थीचे षष्टीचे प्रत्यय आहे. कोणती विभक्ती आहे ही? षष्टी. चाचीचे चेचाची झाजीचे झेझाजी. ठेवा लक्षात. पुढे काय घडतंय पहा. पुढील पैकी आज्ञार्थी वाक्य ओळखा. देवा सर्वांना सुखी ठेव. कृपया उत्तर पाठवावे. मी खात्रीने पास होईल. निमंत्रण आले तर मी जाईल. पुढील आज्ञार्थी वाक्य ओळखा. देवा सर्वांना सुखी ठेव. आता देवा सर्वांना सुखी ठेव आज्ञार्थी म्हणजेच इथं पहा. इथं लक्षात ठेवायचंय तुम्हाला. वाक्यात क्रियापदाच्या रूपावरून वाक्यात क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, प्रार्थना,
विनंती, उपदेश, उपदेश, सौम्य हुकूम याचा बोध होत असल्यास, याचा बोध होत असल्यास त्यास, याचा बोध होत असल्यास त्यास काय म्हणायचंय रे? आज्ञार्थी वाक्य म्हणतात. ठेवा लक्षात, वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, प्रार्थना, विनंती, उपदेश याचा जर बोध होत असेल तर त्या वाक्य प्रकाराला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. मग आता निवडा उत्तर काय असावं ते पहा, विचार करा, शोधा. देवा सर्वांना सुखी ठेव, ही काय झाली रे? परमेश्वराला केलेली प्रार्थना झाली. 100% बरोबर आहे. कृपया उत्तर पाठवावे, कृपया उत्तर पाठवावे ही ते कर्तव्य झालं. मी खात्रीने पास होईल, नाही. निमंत्रण आले तर मी जाईल, जर तरची भाषा आहे. आणि म्हणून परमेश्वरा सर्वांना सुखी ठेव हे उत्तर मात्र बरोबर आहे. पुढे, पुढील शब्दाचा योग्य विग्रह ओळखा. सज्जन. आता सज्जन म्हटल्यानंतर काय होईल रे? मग इथं सज्जन म्हटल्यानंतर सत अधिक जन बरोबर सज्जन, सत अधिक जन बरोबर बरोबर काय होणार आहे रे? बरोबर सज्जन. म्हणजे हे कशाचं उदाहरण आहे? व्यंजन संधीचं. सत अधिक जन बरोबर सज्जन, म्हणजे हे उदाहरण बरोबर आहे. ही बाकीची उदाहरणं कशी आहेत रे? चूक आहेत. सत अधिक जन बरोबर सज्जन. चला पुढे जाऊया आपण. आमच्या तरुण मंडळाने नवरात्रीचा महोत्सव साजरा केला. नवरात्रीचा महोत्सव साजरा केला. आता आमच्या तरुण मंडळाने नवरात्रीचा महोत्सव साजरा केला. नवरात्र, नवरात्रीचा महोत्सव साजरा केला. आता नवरात्रीचा महोत्सव म्हटल्यानंतर नवरात्र महोत्सव म्हटलेलं आहे, बरोबर आहे ना? मग हा काय झाला रे? एक महोत्सव, एक महोत्सव साजरा केला. याचा अर्थ हे काय आहे? एक वचन आहे. ही बाकीची उत्तर कशी आहेत रे? मग चुकीची आहेत. बाकीची उत्तर चुकीची आहेत. पहा, खालील वाक्यातील विरुद्ध शब्दाची जोडी ओळखा. शाळेत गैरहजर असणारा गणू आता दररोज हजर राहत होता. गैरहजर असणारा गणू आता दररोज हजर राहत होता. तर नेहमी दररोज चुकीचं आहे, आज गैरहजर चुकीचं आहे. हजर, गैरहजर उत्तर मात्र बरोबर आहे. हजर आणि गैरहजर हे मात्र आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. विरुद्धार्थी शब्द बनवणं एकदम सोपं असतं बरं का. ते कशाने बनवले जातात? तर बे, नंतर गई, नंतर बिन, बिन, अन, अन याने ते बनवले जातात. पहा इथं आ, मरण याच्या विरुद्ध काय आहे? आमरण. इमानी, इमानी, बेईमानी, बेईमानी. कायदा, बेकायदा, बरोबर आहे ना? नंतर गैर हजर, कानूनी, गैर कानूनी, गैर कानून, कानून, गैर कानून. धास्त, बिनधास्त. आदर, आदर आहे मला त्याच्याविषयी काय आहे? आदर. त्याच्या विरुद्ध अनादर.
ठीक आहे, धास्त बिनधास्त. म्हणजे याचा अर्थ विरुद्धार्थी शब्द आ, बे, गैर, बिन, अन यासारख्या उपसर्गांनी देखील बनवले जातात. ओके. आणि म्हणून इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे हजर. त्याच्या विरुद्ध काय? हजर. हजरच्या विरुद्ध काय आहे? हजर. त्याच्या विरुद्ध आहे गैरहजर. ठेवा लक्षात. पुढे जाऊया आपण. वाढदिवस या शब्दातील वा या अक्षरापासून किती अर्थपूर्ण शब्द तयार होतात? पाहू बरं. वार, वाढ या शब्दातील वा पासून किती अर्थपूर्ण तयार होतात? एक. पाहूया किती होतात ते. किती वाढ वा या अक्षरापासून किती शब्द तयार होतात? वाढ, र, वा, ढ, वा, स, वादी. वार, वाढ, वास, वादी. वाढ 1, 2, 3 आणि 4. याचं उत्तर 4 उत्तर बरोबर आहे. किती उत्तर बरोबर आहे रे? 4. काका, तुम्ही बसा आमच्या जवळ. या वाक्यातील क्रियापद ओळखा. किती सोपं असतं ना? काका, ओ काका, तुम्ही बसा आमच्या जवळ. बसा, बसा, बसा. काका, बसा आमच्या जवळ. वाक्यामध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक विकारी शब्दाला काय म्हणायचंय रे? क्रियापद म्हणतात. मग बसा हे काय झालं? क्रियापद झालं. लक्षात येतंय ना? एकदम सोपं सोपं असतं. बरेच विद्यार्थी परीक्षेचं विनाकारण टेन्शन घेतात. टेन्शन घेण्याचं कारण नाही. सोपे सोपे प्रश्न असतात. काका, तुम्ही बसा आमच्या जवळ. बसणारे काका, बसलेले काका, आमच्या जवळ नाही, बसा. खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. अशुद्ध. अशुद्ध. अशुद्ध म्हणजे शुद्ध नसलेला. हे पहा, पोलीस, धुसर, मुकुट. आता इथं काय शब्द आहे रे? तर शुद्ध. अगोदर मी अशुद्ध लिहितो. अशुद्ध. आणि इथं काय आहे रे? शुद्ध. पोलीस अशुद्ध. पोलीस शुद्ध. धुसर अशुद्ध. धुसर शुद्ध. टिळा अशुद्ध. टिळा शुद्ध. मुकुट अशुद्ध आणि मुकुट शुद्ध. बरोबर. आणि म्हणून याच्यामध्ये हे जे काही शब्द आहेत, या शब्दांचा जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, हे जे आहेत ना, हे सगळे शब्द कोणते आहेत रे? हे अशुद्ध आहे, अशुद्ध. आणि इकडचे हे जे शब्द वगैरे आहेत, तर हे शब्द कसे आहेत ग्रीन मधले? हे शब्द आहेत शुद्ध. लक्षात येते ना? मग याचा विचार करत असताना इथं उत्तर काय आहे? मुकुट. अशुद्ध म्हटलेलं आहे, अशुद्ध. आणि हे बाकीचे सगळे शुद्ध आहेत. येतंय लक्षात? चला पुढे जाऊया. पुढे अष्टपैलू या शब्दाचा अर्थ सांगा. अष्टपैलू. अष्टपैलू. अष्टपैलू म्हणजे इथं पहा, महेंद्रसिंग धोनी वगैरे आहे, किंबहुना इतरही क्रिकेट खेळाडू वगैरे असतात. तर महेंद्रसिंग धोनीचं उदाहरण मुद्दाम दिलं, कारण भारतीय क्रिकेटचं कप्तानपद अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी व्यवस्थितपणे पार पाडलं.
तो उत्तम पद्धतीचा काय बॅट्समन होता. यष्टीरक्षकाचंही काम चांगलं करत होता. त्याचबरोबर चांगली फील्डिंग पण करत होता. त्याचबरोबर प्रसंगी बॉलिंग पण करत होता. म्हणजे याचा अर्थ त्याचं व्यक्तिमत्व अष्टपैलू होतं. 8 कलेत तो पारंगत होता. ही बाकीची उत्तरं कशी आहेत रे? चुकीची आहेत. कशी आहेत मित्रांनो? चुकीची आहे. अष्टपैलू 8 कलेत पारंगत असणारा. आपण म्हणतो, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं व्यक्तिमत्व अष्टपैलू आहे. टिक्कर मराठीमध्ये विविध प्रकारच्या ज्या काही कल्पना आहेत, त्या कल्पना राबवण्यामध्ये या ठिकाणचे जे काही संचालक आहे, ते संचालक अष्टपैलू आहे. म्हणून तर त्यांचे हजारो पोलीस घडले जातात. हजारो विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शासकीय नोकरी मिळवली जाते. ठीक आहे. चला. तर थँक अशा पद्धतीने मित्रांनो, आज आपण या महिनाभरातलं 30वं पुष्प आज गुंफलेलं आहे. मराठी व्याकरण 100% तुम्हाला मेरिट लिस्टला आणून देणारा भाग आहे. मित्रांनो, आत्तापर्यंत जसे तुम्ही व्हिडिओ पाहत आलात, तशाच पद्धतीने तुम्हाला तर शासकीय नोकरी मिळेलच. पण तुमचे इतर मित्र असतील, नातेवाईक असतील त्यांनाही सांगा, टिक्कर मराठी ॲप डाउनलोड करा. टेलिग्राम चॅनलला भेट द्या. आमच्या टिक्कर मराठीच्या वेगवेगळ्या संकल्पना ज्या आहेत, त्या संकल्पना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी गणित, बुद्धिमत्ता असेल, मराठी असेल, इंग्रजी असेल, एक्सपर्ट फॅकल्टी वगैरे आहेत. त्या लाईव्हमध्ये तुम्हाला हा नवीन कोर्स घेऊन येत आहे आणि म्हणून अतिशय सर्वसामान्य विद्यार्थ्याला परवडेल अशा पद्धतीने एकदम कमीत कमी फी वगैरे असेल. एकदम कमीत कमी आणि म्हणून तुम्ही व्हिडिओ आमचे जर आवडत असतील तर जरूर लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच पद्धतीने नवीन प्रश्न प्रकार व घटक घेऊन पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. अभ्यासासाठी व परीक्षेसाठी देखील तुम्हाला सर्वांना बेस्ट ऑफ लक. थँक धन्यवाद.